मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजेच 4500 रुपये मिळणार आहेत। त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होणार आहे। त्याचप्रमाणे मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते देण्याचेही नियोजन सुरू असल्याचं 80 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेत, अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली। लाडकी बहीण योजनेचा लाभ 80 लाख महिलांना आतापर्यंत झालेला आहे, असं त्यांनी सांगितलंय। ते 2 हप्ते महिलांच्या खात्यात जमा केले जातील, असं सरकारकडून सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार कालपासूनच या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात वर्ग व्हायला सुरुवात झालेली आहे। या संदर्भात बोलूया, मंत्री अदिती तटकरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेले आहेत। अदिती तटकरे जी, स्वागत आहे आपलं। 24 तासात 80 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत। हा खूप मोठा आकडा आहे, त्याला सुरुवात केली काय नेमकं? जी धन्यवाद। खरं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला सुरुवातीपासूनच खूप उदंड प्रतिसाद मिळत आलेला आहे आणि साधारणपणे 1,00,00,000 एका वेळेला वितरित करणं हे विभागासमोरचं पण एक मोठं आव्हान आहे, कारण आपण म्हटल्याप्रमाणे इतक्या मोठ्या प्रमाणात आजपर्यंत कधी एका वेळेला डीबीटी झालेलं नाही। म्हणून आम्ही 24 तासापूर्वी काल या प्रक्रियेला सुरुवात केली। काल साधारणपणे 30 लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांना एकाच वेळेला डीबीटी करण्यात आलं आणि आज 3:45 वाजता सकाळी आम्ही ही प्रक्रिया परत सुरू केली आणि आता साधारणपणे 48 लाख पेक्षा अधिक अकाउंट्सवर आज डीबीटी 3:45 वाजता सकाळी ती प्रोसिजर सुरू केल्यावर झालेला आहे। त्यामुळे त्यांच्या खात्यात पण आजच्या दिवसभरामध्ये पैसे जमा होतील आणि उद्या जे उर्वरित आहेत ते उद्या असं डीबीटी त्याचं होणार आहे। त्याच्यामुळे आम्हाला विभाग म्हणून आणि महाराष्ट्र शासन म्हणून एक आनंद आहे की सक्सेसफुली आम्ही ही योजना याचा पहिला हप्ता 2 महिन्यांचा हा वितरित करता आम्हाला आला। अधिक महिलांना आम्ही सन्मान निधी जो आहे हा वितरित केलेला आहे आणि त्याच्यामुळे 4 दिवसाच्या कालावधीमध्ये इतक्या मोठ्या पद्धतीनं निधी वितरण करणं, ते त्यांच्या खात्यापर्यंत पोहोचणं हे नक्कीच आमच्या सगळ्यांसाठी एक मोठं आव्हान होतं। पण महिलांची इच्छाशक्ती होती, त्यांचे आशीर्वाद होते, त्यांचा उत्साह होता आणि त्यातून ही सगळी जी प्रक्रिया आहे ती पार पाडू शकलो। पुढे सुद्धा जे उर्वरित लाभार्थी आहेत ज्यांचे अकाउंट्स आधार सीडेड झाले नसतील ते सुद्धा आम्ही गतिमान पद्धतीनं करून घेत आहोत। स्थानिक प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत। ऑगस्ट महिन्यात जे काही अर्ज आलेले आहेत याची सुद्धा स्क्रुटिनी ही आपण लवकर म्हणजे ती सुरू केलेली आहे। त्याच्यामुळे अधिक माझ्या माता भगिनींपर्यंत लाभ देण्याच्या दृष्टीने आम्ही काम करतो।